रमाई आणि सर्व बहुजन नायकांचे मनोमन स्मरण करत आपल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले सर्व आदिवासी बंधू भगिनी जे आमच्या सोबतच निराली या मातेला मानतात, यामोगी माता यांना मानतात, असे सर्वांचं, त्याचप्रमाणे विज्ञानावर प्रेम करणारे सर्व आपण सर्व इथे जमलेले सर्व मानव समूहातील लोक यांचं अभिनंदन करतो की आपण एक चांगल्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहोत। महाराष्ट्र शासन क्रीडा व शिक्षण मंत्रालय यांच्या मार्फत आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे नंदुरबार जिल्ह्याचे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी आदरणीय प्रवीण आयरे सर, तळोदा परिसरामध्ये शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आम्हाला सतत प्रेरणा देणारे, आमच्यासोबत एक चांगला शिक्षण क्षेत्रातले चांगला मोठा मित्र म्हणून आमच्यासोबत वावरणारे, आमच्याकडनं चांगली कामं करून घेणारे गट शिक्षणाधिकारी आदरणीय धनगर साहेब, त्यांच्यासोबतच जाधव साहेब, पाडवी साहेब, त्याचप्रमाणे तळोदा तालुका मुख्याध्यापक संघाचे माझे सर्व गुरुबंधू जे मोठ्या भावाप्रमाणे सुरू झाली असं सांगितलं होतं। विचारचक्र जसं सुरू राहतं तसंच आपलं देखील आयुष्याचं जी गती आहे ही चक्रावर अवलंबून असते, असं एक सुंदर उदाहरण सरांनी दिलं होतं। आजच्या युगामध्ये विज्ञानाची कास धरून चालणं फार आवश्यक आहे, कारण आपण जर अंधश्रद्धेवर विजय नाही मिळवला, विज्ञानातील वी फॉर विक्ट्री जसं आपण म्हणतो, हा दृष्टिकोन जर आपण बाळगला नाही तर आपण कदाचित या तंत्रस्नेही युगामध्ये, विज्ञाननिष्ठ युगामध्ये विजयी होणार नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि निश्चितच तुम्ही सर्व त्याशी सहमत असाल असं मला वाटतं, आणि म्हणूनच आज आपण या कार्यक्रमासाठी प्रायोरिटी म्हणून, प्राधान्य म्हणून सर्व कामं बाजूला ठेवून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे। माझे बालपणातले जे काही अनुभव आहेत त्यापासून मी सुरुवात करतो। ज्यांनी आम्हाला उभं केलं असे आम्हाला नेहमी प्रेरणादायी असणारे, श्रद्धास्थान असणारे आमचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन, माझे आजोबा, ज्यांनी इथल्या वंचितांच्या शिक्षणाची खरी गरज ओळखली आणि स्वतःला महाराष्ट्रभरातल्या मोठमोठ्या संस्था, रयत संस्थेमध्ये शिक्षण घेत कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत त्यांनी स्वतःला तयार केलं आणि आपल्या कर्तव्यांमधनं, आपल्या कर्तव्यपूर्तीमधनं या वंचितांच्या शिक्षणासाठी ज्यांनी प्रेम व्यक्त केलं, अशी चांगली शिक्षण संस्था उभारली, लोकशाही पद्धतीवर आधारित अशी प्रत्येकाला वर्किंग लिबरल फ्रीडम असलेली संस्था निर्माण केली, आणि ज्यामुळे आम्ही देखील स्थापत्य अभियंता असून सुद्धा, सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा कुठेतरी एक सामाजिक अभियंता म्हणून उभं आपण राहिलं पाहिजे आणि आजोबांचं कार्य पुढे नेलं पाहिजे, या प्रांजळ मताने, प्रांजळ इच्छेने मी ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये उतरलो त्याबद्दल त्यांचं मनोमन मी सदैव रोज सकाळी आणि झोपताना देखील त्यांचं स्मरण करत असतो की आज बाबाजी तुमच्यामुळे आम्ही इथे आज चांगल्या पदावर काम करीत आहोत, तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करत आहोत, आणि तुम्ही जो दिलेला आम्हाला दुवा होता शिक्षणाचा, तो आजच्या पुढे होतकरू जे आहेत विद्यार्थी, ज्यांना विज्ञानावरती प्रेम करतात आणि बाल वैज्ञानिक म्हणून जे आज त्यांची भूमिका निभवत आहेत, त्यासाठी तुम्ही आम्हाला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचं अभिवादन करतो। मी तुमच्यासारखा विद्यार्थी असताना मी देखील इयत्ता 7वी मध्ये इरिगेशनवर आधारित डॅम स्ट्रक्चरचा एक मॉडेल तयार केलेलं होतं। दुर्दैवाने ते ट्रान्सपोर्ट करत असताना रस्त्यातच पडून गेलं आणि गाडीचं चाक गेल्यामुळे ते नष्ट झालं होतं। मग ती सुप्त इच्छा जी होती ती आपल्या विद्यार्थ्यांमधनं, ते आपल्या मुलांमधनं, मुलींमधनं सुद्धा आपण ती कायम जिवंत ठेवली पाहिजे। काल एक छोटंसं उदाहरण झालं होतं, काही मुलींचं एक छोटंसं प्रात्यक्षिक होतं, एक मॉडेल होतं, ते खाली पडलं होतं आणि त्या नाराज झाल्या होत्या, त्या रडू लागल्या होत्या। त्यातनं मला हा प्रसंग आठवला की विद्यार्थी किती कोमल मनाचे असतात, परंतु त्यांना जर समजा आपण त्या वयामध्ये प्रॉपर बूस्ट दिलं, त्यांना जर समजा आपण त्यांना एक मॉरल सपोर्ट दिला आणि त्यांच्यामधला बाल वैज्ञानिक जर जिवंत ठेवला, तर पुढे नवीन नवीन शोध लागतील, इन्व्हेन्शन्स लागतील, डिस्कव्हरीज लागतील असं मला वाटतं। विद्यार्थ्यांना बॉर्न टॅलेंट असतं, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये 14 प्रकारचे इंटेलिजन्समधनं कुठलं ना कुठलं इंटेलिजन्स असतं। काहींमध्ये म्युझिकल इंटेलिजन्स असतं, काहींमध्ये मॅथमॅटिकल इंटेलिजन्स असतं, काही सायन्स प्रेमी असतात, आणि अशाच विद्यार्थ्यांना जर समजा आपण घडवत राहिलो तर आपलं राहिलेलं जे काही स्वप्न आहे किंवा जे काही आपल्याला अपेक्षित आहे असं एखादं कार्य असेल ते निश्चितच आपण पूर्ण करून घेऊ शकतो असं मला वाटतं। आज ज्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी इथे उभं केलं
त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्याकडनं चांगले प्रात्यक्षिक करून घेतले. मला निश्चितच असं वाटतं की पुढील काळामध्ये ते चांगले यशस्वी असे बालवैज्ञानिक निश्चितच होतील. म्हणून या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरूपात जरी समजा त्यांना काही क्रमांक मिळाले नाही किंवा त्यांना जर त्यामध्ये पारितोषिकं मिळाली नाही, तर त्यांना तुम्ही सर्व पालकांनी, शिक्षकांनी माझ्यासहित जिवंत ठेवलं पाहिजे आणि त्यांच्यामधला हा जो स्पार्क आहे हा इग्नायटेड ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आयोजकांनी मला मनोगत व्यक्त करायला दिलं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं फक्त संपूर्ण न राहता जे शिक्षक आहेत, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे. मी सुद्धा स्वतःला आयुष्यभर विद्यार्थी म्हणून घेतो आणि त्या दिशेने मी काम करत असतो. माझा शैक्षणिक प्रवास अजूनही थांबलेला नाही. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, माझ्या सहकाऱ्यांच्या सर्वांच्या सहयोगामुळे, अधिकाऱ्यांच्या सततच्या प्रेरणेमुळे, प्रोत्साहनामुळे मी आजही माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा मी MA इंग्लिश MAd केलं आणि त्यानंतरही माझी शिक्षणाची भूक भागली नाही. म्हणून मी एज्युकेशन या विषयामध्ये एक चांगल्या विषयावर लवकरच PhD करणार आहे सर. आपलं प्रोत्साहन, आपले आशीर्वाद जर नेहमी असेच राहिले तर निश्चितच आपल्या परिसरामध्ये असलेल्या ज्या समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी निश्चितच माझं संशोधन कामात येईल असं मला वाटतं. आणि म्हणून या इच्छेने विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने देखील मला माझं मनोगत व्यक्त करता येत आहे. त्यामधनं मी माझ्याही सुप्त इच्छा व्यक्त करत आहे. आणि म्हणून आपणास मला सांगावंसं वाटतं की सतत अशा कार्यक्रमांमधनं, उपक्रमांमधनं जर आम्ही कार्यकर्ते उभे राहत राहिलो तर निश्चितच आमच्याकडनं प्रेरणा घेऊन ही बाल गोपाल मंडळी आणि त्यांना प्रोत्साहित नेहमी सपोर्ट करणारे त्यांचे पालक हे देखील एक चांगल्या इच्छेने, एक चांगल्या भावनेने आमच्याकडे बघतील. आणि शिक्षकांचा जो ढासळता इमेजच्या बाबतीमध्ये त्यांचा जो ढासळता जो आलेख आहे हा निश्चितच आम्हाला पुन्हा एकदा उंचवण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं. आयोजकांनी आणि सर्व गुरुबंधूंनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि तुम्हालाही सर्वांना पुन्हा एकदा विज्ञानावर प्रेम करत सतत आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जिवंत ठेवू या शुभेच्छा देतो. धन्यवाद.